विभागामध्ये सर्वप्रथम या कर्मचाऱ्यांचं स्वागत आहे। या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता या नालीमध्ये जे कचरा साचला होता तो कचरा काढला। एक कर्मचारी त्याच्यामध्ये पडला होता आहे, त्यांचं नाव काय? या कर्मचाऱ्याला इंजिनियर साहेब, नगरपालिकेचे गुप्ते साहेब यांनी पकडून वर काढलं आणि जीवाची पर्वा न करता ते म्हणले पैपाचा आत जाऊन पूर्ण मी कचरा काढतो म्हणून लागले। नागरिकांना खूप त्रास होता। याची दखल या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आणि पूर्ण आता पाणी दोन अडीच तासामध्ये जाईल आणि सर्व नागरिकांना ते रस्ता सुरळीत होईल। हा रस्ता सगळ्यांनी सुरळीत होणार असून त्यासाठी सर्व पूर्ण शहरातील नागरिक या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन व आभार मानत आहे आणि अशाच पद्धतीनं हे कर्मचाऱ्यांनी काम करून यांच्या पुढील कार्यात महाबोधी चॅनलकडून शुभेच्छा। इंजिनियर गुप्ता साहेब आहेत आपल्यासोबत। या प्रकरणात काय परिश्रम घ्यावे लागले त्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत। तर बोला। परिश्रम तर खूप घ्यावे लागले। आता त्यात काही नागरिकांच्या पण चुका आहेत, काही शासनाच्या पण चुका आहेत। शासन त्याच्या चुका सुधारण्यासाठी कधीबद्ध आम्ही प्रयत्न करत राहतो। आता या माध्यमातून आम्हाला कळालं की हा जो प्रॉब्लेम होता तो 3 डिपार्टमेंटचा एकत्र होता, PWD, रेल्वे आणि नगर प्रशासन। आता तिघांनी मिळून सोल्युशन व्यवस्थित काढलेलं आहे। याच्या पुढे बी अशी काही घटना घडली तर आम्ही काढत जाऊ, पण जो कचरा गाळ यामध्ये अडकला होता तो ज्या नागरिकांना अडकला होता त्यांना नोटीस देऊन त्याच्या पुढे असं नाही होणार याची काळजी प्रशासनाने आपण शिकलेलं आहे। जे प्रशासनाने नवीन गोष्टी शिकलेल्या आहेत त्या पण आम्ही अंमलात आणू आणि जेवढं काही यापुढे जे आमच्याकडून काम चांगलं करणं होईल तेवढं आम्ही करत राहू। आणि आपले पण धन्यवाद, दिवसभर आपण इथं थांबून पाठपुरावा करत राहिला, आपल्यामुळे यश आलं। कलेक्टर मॅडम, तहसीलदार मॅडम, मुख्याधिकारी सर या सर्वांचे आभार। सर्वांनी पाठपुरावा करून तुम्ही पण सतत त्यात लक्ष घालून जातीने वैयक्तिक आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केलं, सर्वांचे आभार। धन्यवाद सर। अण्णासाहेब पारवे। मी काल इथं या पाणी साठल्यामुळं प्रदीप ननवरे या महाबोधी चॅनलच्या माध्यमातून काल मागणी केली होती की बाबा पाणी आमच्या इथं लोकांना नागरिकांना त्रास होत असल्यामुळे यांना पाणी काढण्याच्या विनंती केली होती शासनाकडं। प्रशासनाने याची दखल घेतली। आज रोजी ताबडतोब ते घ्यायचा प्रयत्न केला आणि पाणी आज रोजी काढायचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब, तहसीलदार मॅडम, त्याच्यानंतर नगरपालिका, जेवढे काही डिपार्टमेंट, रेल्वे कर्मचारी असतील, सफाई कामगार असतील, नगरपालिका असेल, याच्या सगळ्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण व्हायचं आणि लगेच होते आणि हे पण होईल। शक्यतो पाण्याचा आता प्रवाह तिकडे चालू झालेला आहे आणि हे काम पूर्ण होईल याच्याबद्दल मी या प्रदीप ननवरे या महाबोधी चॅनलचे आभार व्यक्त करतो आणि या प्रशासनाचे सगळ्या अधिकाऱ्याचे सगळ्याचे मी ऋणी आहे।